आजच्या काळात लग्न जमवणे म्हणजे एखादा महायुद्ध जिंकण्याइतपत कठीण काम झाले. मुलांच्या लग्नासाठी चपला झिजवणारे आईवडील आणि गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले तरुण एका विचित्र चक्रव्यूहात अडकले आहेत. त्यात भर म्हणून येते ती पत्रिका. पत्रिका जुळली तरच लग्न होईल हा अट्टाहास आजच्या सुशिक्षित समाजात इतका भिनला आहे की जिवंत माणसांच्या भावनांपेक्षा कागदावरच्या 9 ग्रहांना जास्त महत्त्व दिले जात आहे. आजच्या हायटेक युगात जिथे आपण मंगळावर वस्ती करण्याच्या गप्पा मारतो, तिथेच आपल्या घरातील उंबरठ्यावर विज्ञानाचा पराभव होताना दिसतोय. मुलगा मुलगी एकमेकांना पसंत आहेत, दोघांचे स्वभाव मिळतात, शिक्षण आणि विचार जुळतात. पण अचानक भटजी येतात आणि सांगतात गुण जुळत नाहीत, आणि एका क्षणात मने जोडलेली नाती धुळीला मिळतात. शास्त्राप्रमाणे 36 पैकी किमान 18 ते 22 गुण जुळणे आवश्यक मानले जाते. पण आईवडिलांनो, जरा विचार करा, ज्या जोडप्यांचे 36 पैकी 32 गुण जुळले होते त्यांचे घटस्फोट का झाले? आणि ज्यांची पत्रिकाच बघितली नव्हती त्यांचे संसार सुखात कसे सुरू आहेत? भटजीने जुळवलेले ते गुण लग्नानंतर कुठे गायब होतात? लग्नानंतर उधळले जाणारे अवगुण पत्रिकेत का दिसत नाहीत? याचे उत्तर साधे आहे. पत्रिका ही भविष्याची स्पष्ट रेषा नसून केवळ एक शक्यता असते, पण आपण तिलाच अंतिम सत्य मानून बसलो आहोत. पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलांसाठी जोडीदार शोधत आहात की कुंडली? पत्रिकेतला मंगळ काढण्यापेक्षा मुलाच्या स्वभावातला रागीटपणा कसा जाईल याकडे लक्ष द्या. अनेकदा पत्रिका जुळते म्हणून डोळे झाकून लग्न केले जाते, आणि नंतर मुलांमध्ये वैचारिक मतभेद झाले की आपण नशिबाला दोष देतो. ग्रह हे 2 जीवांचे, 2 कुटुंबांचे मिलन आहे. कागदावरच्या रेषांनी जर भविष्य ठरले असते तर जगात एकही विस्कळीत संसार दिसला नसता. ही माहिती प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा.